हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला अतिशय महत्त्व आहे. आज मार्गशीर्ष गुरुवारचं पहिलं व्रत आहे. आज घटस्थापना करून वैभव लक्ष्मी व्रत केलं जातं. यंदा पहिल्याच मार्गशीर्ष गुरुवारला विनायक चतुर्थीचा संयोग जुळून आलेला आहे. पंचांगानुसार मार्गशीर्ष पूजेचा शुभ मुहूर्त हा 5 डिसेंबर रोजी सकाळी 11:09 ते दुपारी 12:49 असेल. यावेळी घटस्थापना करून श्री गणेशाचे पूजन करून त्यानंतर आपल्याला घटाची पूजा करायची आहे. पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी असून आज वृद्धियोग, रवियोग आणि उत्तराधाक्ष नक्षत्रायोग जुळून आलेला आहे. चंद्र मकर राशीत प्रवेश करत आहे. तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. गुरुवार हा दिवस भगवान विष्णूला समर्पित आहे. त्यामुळे आज भगवान विष्णू अवतार श्री स्वामी समर्थ, साईबाबा, गजानन महाराज यांची पूजा केली जाते. प्रत्येक मराठी महिन्याचं एक वेगळंच महत्त्व असतं. त्या महिन्यात विधी वैकल्य, व्रत वैकल्य साजरे केले जातात. त्यापैकीच महत्त्वाचा महिना म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात. ज्या प्रकारे श्रावण महिन्याला महत्त्व असतं त्याच प्रकारे मार्गशीर्ष महिन्याला सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व असतं. श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शिवशंकरांची उपासना करतो. तर आपण मार्गशीर्ष महिन्यांमध्ये देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची आणि त्याचबरोबर श्रीकृष्णाची उपासना करत असतो. भगवान विष्णू स्वतः म्हणतात की महिन्यांमध्ये मी स्वतः एक मार्गशीर्ष महिना आहे. त्यामुळे आपल्याला हे जे सर्व उपाय, सेवा असतात त्या भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी मार्गशीर्ष महिन्यामध्ये करायचे असतात. देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू मार्गशीर्ष महिन्यामध्ये पृथ्वी तलावरती भ्रमण करत असतात आणि बघत असतात की कोण किती उपाय, सेवा, कष्ट करत आहे आणि त्याच्या कष्टानुसार, त्याच्या सेवेनुसार त्याला फळ देण्याचं काम हे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी करत असतात. माता लक्ष्मी घरामध्ये सुख, शांती, समृद्धी घेऊन येतात, तर भगवान विष्णू आपल्या मनोकामना पूर्ण करत असतात. तर आज आपल्याला संध्याकाळी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची उपासना, आराधना करायची आहे. तुम्ही मार्गशीर्ष गुरुवारचा उपवास करत असाल किंवा करत नसाल तरीही चालेल, पण संध्याकाळी आपल्याला आपल्या घरामध्ये काही उपाय करायचे आहेत, काही सेवा करायच्या आहेत. तर त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज आहे मार्गशीर्ष गुरुवार. आज संध्याकाळी आपल्याला जर तुम्हाला पूजा करायची असेल तर संध्याकाळी तुम्ही करू शकतात किंवा तुम्ही सकाळी देखील करू शकता. फक्त भर दुपारी पूजा आपल्याला करायची नाही, याची काळजी घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला घरातील जी काही सर्व दोष, रोजची भांडणं, शत्रुत्रास, दारिद्र्य, अडचणी आहेत तर ते दूर व्हावे, आपल्या घराची, पतीची, मुलांची प्रगती व्हावी, यासाठी आपल्याला आज घरामध्ये कापूरसोबत या 2 वस्तू जाळायच्या आहेत, जेणेकरून आपल्या जीवनातील जो काही शत्रुत्रास आहे, बघा असे काही लोक असतात ना, त्यांना आपली झालेली प्रगती ही बघवत नाही आणि काय होतं, त्यांची जी नजर आहे तर ती आपल्या घरातील मुलाबाळांना लागते. त्यानंतर घरामध्ये सतत मुलं आजारी पडत असतात. घरातील एक व्यक्ती आजारी पडला की त्यानंतर लगेचच दुसरा व्यक्ती आजारी पडत असतो. त्याचबरोबर घरामध्ये अडचणी, संकट हे चालूच असतात. घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा टिकत नाही. कुठे ना कुठे, कोणत्या ना कोणत्या कारणांमध्ये तो पैसा आपला खर्च होऊन जात असतो. त्यानंतर घरामध्ये सतत अडचणी आपल्याला जाणवत असतात. आपण सुद्धा खूप नकारात्मक विचार करत असतो. कधीच आपल्या मनामध्ये सकारात्मक विचार येत नाही. त्यामुळे काय होतं की नेहमी नकारात्मक गोष्टी आपल्याबरोबर घडत असतात. त्यासाठीच हे जे काही नकारात्मक दोष आहेत तर ते संपवावे आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीची आपल्या घरावरती भरभरून कृपा व्हावी, यासाठी आपल्याला हा जो आजचा उपाय आहे तर तो करायचा आहे. हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला सुद्धा अजिबात विसरू नका. सर्वात प्रथम आणि महत्त्वाचं, आपल्याला आज घरामध्ये सकारात्मक वातावरण ठेवायचं आहे. घरामध्ये चुकूनही आज भांडण, कटकट, वादविवाद होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. कारण ज्या पद्धतीचं वातावरण आपण घरामध्ये ठेवतो त्याच पद्धतीचं वातावरण पुढेही कंटिन्यू होतं. त्यामुळे घरामध्ये चुकूनही भांडण, कटकट करू नका. त्यानंतर आता हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला रात्री करायचा आहे. रात्री म्हणजे तुम्ही 5 नंतर हा उपाय करू शकता. आता सर्वात प्रथम आणि महत्त्वाचं, जर घरामध्ये सुतक पिरियड्स असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही. त्यानंतर तुम्ही पुढच्या एखाद्या गुरुवारी हा उपाय जो आहे तर तो करू शकता.
कापूर जो असतो तर तो अनेक प्रकारच्या सकारात्मक ऊर्जेने भरलेला असतो. ज्यावेळेस रोज आपण आपल्या घरामध्ये कापूर जाळतो तर त्यावेळेस आपल्याला अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य मिळत असतं. पण प्रत्येकाला आत्ताच्या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये शक्य होत नाही की रोज आपण घरामध्ये कापूर जाळावा. पण हे जे काही महत्त्वाचे सण असतात जसं की मार्गशीर्ष गुरुवार यामध्ये जे लक्ष्मी तत्व आहे तर ते पृथ्वी तलावरती अनेक पटीने सक्रिय असतात. आणि गुरुवारच्या वेळेस माता लक्ष्मी या सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये निवास करत असतात. त्यामुळेच आपल्याला घरामध्ये आज लक्ष्मी सहस्रनाम, विष्णू सहस्रनाम, त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्रम, कनकधारा स्तोत्रम, महालक्ष्मी अष्टकम या सर्व सेवा करायच्या आहेत. ह्या सेवा तुम्हाला करणं शक्य नसेल तर तुम्ही ऐकलं म्हणजे तुम्ही यूट्यूबवरती लावून दिलं ऐकलं तरीही चालेल. पण आवर्जून ह्या सेवा आज आपल्या घरामध्ये झाल्याच पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडासा कापूर घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर असेल तर तो तुम्ही घेऊ शकता, नाहीतर साधा जो आपला कापूर असतो तो घेतला तरीही चालेल. त्यानंतर तुम्हाला एका मातीच्या पंतीमध्ये किंवा मातीच्या भांड्यामध्ये, मातीचं भांडं नसेल तर तुम्ही ज्या भांड्यामध्ये तुम्ही कापूर जाळत असाल तर त्यामध्ये या दोनच वस्तू आपल्याला लागणार आहे. तर कोणत्या वस्तू लागणार आहे तर गाईच्या शेणापासून बनवलेली जी गौरी असते, सर्वांना माहीत आहे गाईला किती महत्त्व असतं. गायींचे जे पंचगव्य आहे त्यामध्ये गाईचं दूध, तूप, दही आणि त्याचबरोबर शेण, गौरी याला किती महत्त्व आहे. माता लक्ष्मी साक्षात गायीमध्ये निवास करत असतात आणि ज्या वेळेस आपण घरामध्ये गाईच्या शेणापासून बनवलेली जी गौरी आहे तर ती जाळतो तर त्यावेळेस जे दोष आहे आपल्या घरातले तर ते सर्व दूर होण्यासाठी मदत होत असते. तर आता काय करायचं आहे, एका भांड्यामध्ये तुम्हाला ही गौरी जी आहे तर ती ठेवायची आहे. आता तुमच्याकडे जर गौरी नसेल तर ज्या ठिकाणी पूजेचं साहित्य असतं तर त्या ठिकाणी त्यांनी गौरी ही विकण्यासाठी ठेवलेली असते. तर तिथून तुम्हाला ही जी गौरी आहे तर ती घ्यायची आहे. अगदी छोटासा तुकडा जरी तुम्हाला भेटला तरीही चालेल. त्यानंतर ती एखाद्या भांड्यामध्ये तुम्हाला ठेवायची. त्यावरती तुम्हाला 2 लवंगा ठेवायच्या आहेत. लवंगा अखंड फुलवाल्या असाव्यात. ह्या ज्या 2 वस्तू आहेत तर त्याच आपल्याला लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे किंवा मग तुम्ही पूजा जर मांडलेली असेल तर तिथे देखील तुम्ही बसू शकता. तिथे सर्वात प्रथम एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. त्यानंतर जो कापूर आपण घेतलेला आहे तर तो कापूर तुम्हाला प्रज्वलित करून त्या गौरीवरती ठेवायचा आहे आणि गौरी थोडीशी पेटून द्यायची आहे. गौरी पेटली की त्यानंतर थोडंसं गाईचं जे शुद्ध तूप असतं तर ते तुम्हाला घ्यायचं आहे. ते घेतल्यानंतर ओम ऐं महालक्ष्मी नमो नमः असं म्हणत तुम्हाला 11 वेळेस तूप जे आहे तर त्या गौरीवरती टाकायचं आहे. सर्वात प्रथम चमच्यात तूप घ्यायचं, ओम ऐं महालक्ष्मी नमो नमः म्हणायचं आणि त्यानंतर हे जी तूप आहे तर त्या गौरीवरती तुम्हाला घालायचं आहे. त्यानंतर परत अशाच पद्धतीने तूप घ्यायचं आणि त्या गौरीवरती मंत्र म्हणून हे तूप जे आहे तर ते घालायचं आहे. असं झालं की त्यानंतर संपूर्ण घरातून तुम्हाला ह्या ज्या गौरीची धुरी आहे तर ती फिरवायची आहे. आपलं हॉल असेल, बेडरूम असेल, किचन असेल, एका हातामध्ये ही प्लेट आहे तर ती ठेवायची, एका हातामध्ये घंटा ठेवायची आणि मनामध्ये कंटिन्युअसली किंवा मोठ्याने सुद्धा तुम्ही ओम ऐं महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे. आणि संपूर्ण घरातून ही जी धुरी आहे तर ती फिरवल्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य उंबरट्यावरती जायचं आहे. उंबरट्यावरती गेल्यानंतर तिथे हे सर्व साहित्य जे आहे तर ते तुम्हाला त्या उंबरट्यावरती ठेवा. उंबरट्याच्या खाली ठेवा, मध्यभागी ठेवा किंवा बाहेरच्या साईडला ठेवा, कुठेही ठेवलं तरीही चालेल. आणि तिथे बसून माता लक्ष्मीला सर्वात प्रथम प्रार्थना करायची की माझ्या घरातील जे काही दोष, दुःख, दारिद्र्य, संकटे, अडचणी आहेत तर त्या दूर करा. तुमची कृपा सदैव माझ्या घरावरती, माझ्या मुलाबाळांवरती, माझ्या पतीवरती, माझ्यावरती असू द्या, अशी आपल्याला देवीला प्रार्थना करायची आहे. त्यानंतर हे संपूर्ण जी गौरी आहे तर ती जळून द्यायची. जळाल्यानंतर त्याची जी राख आहे तर ती आपल्याला प्रत्येकाला घरामध्ये जे व्यक्ती राहतात तर त्यांच्या कपाळाला तुम्हाला ती लावायची आहे. आणि उरलेली जी राख आहे तर ती तुम्ही निर्माल्यामध्ये टाकून देऊ शकता किंवा एखादं झाड असेल तुमच्याकडे तर त्या झाडाच्या खाली सुद्धा तुम्ही टाकून देऊ शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. करून बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.